शहरातील जुनी मंगरवाडी घासबाजार रामपेठ येथील श्री महादेव श्री महालक्ष्मी देवस्थान पंच कमिटीच्या वतीने शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त भव्य वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। हा सप्ताह जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन बीज महोत्सवानिमित्त साजरा केला जाणार आहे। गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम, हरिपाठ, भजन कीर्तन आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात येणार आहे। सप्ताहादरम्यान वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आणि भजन मंडळाच्या सहभागाने भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे। सप्ताहाची सांगता दिनांक 5 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता भव्य पालखी सोहळ्याने होईल। परिसरातून पालखीची मिरवणूक काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार आहेत। तसेच दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पंच कमिटीचे अध्यक्ष मनोज चापले यांच्या वतीने करण्यात आले आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या या सप्त्याला हे 100 वर्ष आणि अनेक पिढींनी हा कार्यक्रमाला हातभार लावून या कार्यक्रमाला 100व्या वर्षापर्यंत आणलं। कोणत्याही मंदिराचा शताब्दी महोत्सव होणं म्हणजे हे सर्वात मोठं त्या मंदिरासाठी असो की इथल्या परिसरासाठी लोकांसाठी असो, ही खूप मोठी एक म्हणजे कल्पना करू शकत नाही अशी ही वस्तुस्थिती आहे। आणि अनेक वर्षापासून जे जुने कार्यकर्ते असो नवीन असो हा कार्यक्रम अविरतपणे चालवत आहे। आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक समाजामध्ये एक धार्मिकता यावी, लोकांमध्ये या धार्मिकतेबद्दल प्रचार प्रसार व्हावा, लोक देवाच्या पूजेबद्दल त्यांना आदर निर्माण व्हावा, आपले संत कसे होते, आपल्या संतांनी या देशासाठी काय केलं, या महाराष्ट्रासाठी काय केलं हे माहीत होणं आवश्यक आहे। म्हणून हे सप्ताह हे कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे। यावर्षी भाऊ कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन? यावर्षी अनेक कीर्तनाचे कार्यक्रम इथे आहेत। मोठे मोठे कीर्तनकार यावर्षी आपण बोलवलेले आहेत। पंढरपूरचे असो, आळंदीचे असो, शेगावचे असो किंवा नागपूर जिल्ह्याचे असो असे मोठे कीर्तनकार आहेत। आणि आजपासून हे कीर्तन इथे सुरू होणार आहे। सुद्धा एक चांगला कार्यक्रम सुद्धा आम्ही इथे करणार आहे। त्याच्यामध्ये एक जो भारूड असते त्या भारूडचा कार्यक्रम हा खूप लोकप्रिय कार्यक्रम असते, लोकांना मुलांना खूप आवडते, महिलांना सुद्धा। निम्माजी ताकड महाराज म्हणून आहेत, त्यांच्या भारूडचा कार्यक्रम सुद्धा 7 ते 8 दिवस इथे राहणार आहे। आणि रोज रात्री कीर्तन आहे। मोठे मोठे कीर्तनकार सुद्धा आम्ही या सप्त्यासाठी आवर्जून इथे बोलवले आहे। त्यांची विनंती करून त्यांना इथे आणलं आहे की आमचं शताब्दी महोत्सव वर्ष आहे आणि ते आमच्या हाताने होत आहे। हे आमच्यासाठी मोठी अभिमानास्पद आणि गर्वास्पद गोष्ट आहे। केंद्रीय मंत्री आणि पालकमंत्री यांनी आमंत्रण माननीय नितीनजी गडकरी, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आम्ही विशेष आमंत्रित म्हणून त्यांना बोलवलेलं आहे। आणि त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी जे 5 तारखेला आमचा पालखी सोहळा आहे, भव्य दिव्य पालखी सोहळा, मोठा पालखी सोहळा आहे। 100 वर्ष असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची त्याच्यामध्ये आम्ही विचार करून सर्व जे झाक्या असो किंवा भजन मंडळ असो किंवा बँड असो किंवा सर्व ज्या काही आहे ते मोठ्या प्रमाणात राहणार आहे। लोकांचा सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात राहणार आहे। नितीनजींनी आणि बावनकुळे साहेबांनी आम्हाला त्यांना आम्ही विनंती केली आणि आमच्या त्या विनंतीला मान देऊन त्यांनी 5 तारखेला या पालखी सोहळ्याला येण्याचे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ते निश्चित येतील असे आम्हाला त्यांनी माहिती दिली।